बुलेटिनची सुरुवात आताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं करूयात। गेन बिटकॉइनच्या 6,600 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं महाराष्ट्रामधील पुणे, नांदेड, कोल्हापूरसह दिल्ली आणि बंगळुरू या शहरांमध्ये तब्बल 60 ठिकाणी धाड टाकलेली आहे। सीबीआयच्या आतापर्यंतच्या तपासामध्ये गेन बिटकॉइन कंपनीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। या घोटाळ्याची व्याप्ती 6,600 कोटी इतकी आहे। व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज यांनी 2015 या साली केलेली होती अशी माहिती मिळते। तर गेन बिटकॉइनच्या 6,600 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणामध्ये आपण पाहतोय आता महाराष्ट्रासह विविध शहरांमध्ये छापेमारी करण्यात आलेली आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी। राहुल, गेन बिटकॉइनचा हा घोटाळा नेमका कसा उघडकीस आला आणि देशभरातल्या कोणकोणत्या शहरांमध्ये या संदर्भातली आता छापेमारी केली जाते? हा जो अमित भारद्वाज आहे ना, हा नांदेडमध्ये शिकायला होता। 2017 साली त्यांनी 10% परताव्याने तुम्ही जर गुंतवणूक केली तर बिटकॉइन मध्ये तर मी तुम्हाला अतिरिक्तचे पैसे देईन असं म्हटलं। आणि मग नांदेड शहरातले व्यापारी, डॉक्टर, काही प्रमाणामध्ये तिथले स्थानिक दुसऱ्या फळीतले राजकीय नेते यांनी जवळपास 600 कोटी रुपयाची गुंतवणूक केली असं म्हणतात। आणि त्या गुंतवणुकीचा सुरुवातीला त्यांना बऱ्यापैकी परतावा मिळाला। आता ही गोष्ट जशी जशी बाहेर येत गेली की अशा पद्धतीचा परतावा आपल्याला मिळू शकतो, तर नांदेडच नाही तर माझी माहिती अशी की नांदेडसह पुणे, कोल्हापूर आणि काही मुंबईतले असेच लोक की ज्यांच्याकडे अतिरिक्तचा पैसा होता त्यांनी सुद्धा अमित भारद्वाजच्या ह्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवायला सुरुवात केली आणि याची व्याप्ती हळूहळू वाढत गेली। जसं आता सीबीआयच्या ह्या छाप्यामध्ये असं दिसतं आहे की 10% परताव्याने जवळपास 6,600 कोटी रुपये इतकी गुंतवणूक ह्या मंडळींनी केली होती। पण आणखीन एक यातला एक पदर आहे। तो पदर असा आहे की एका तरुण IPS ऑफिसरनं ह्या सगळ्या प्रकरणामध्ये बिटकॉइनच्या ह्या घोटाळ्याची चौकशी केली होती। ती मला वाटतं साधारणतः 4-5 वर्षापूर्वी ती चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये काही आश्चर्यकारक धागेदोरे समोर आलेले होते। त्या प्रकरणामध्ये नंतर त्या IPS ऑफिसरचं निलंबन पण झालेलं आहे। तर ह्या सगळ्या घटना ह्या एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि ह्या घटना ज्या वेळेला उघडकीस आल्या त्यावेळेला कुणी कुणाला वाचवलं का याची पण चर्चा महाराष्ट्राच्या वर्तुळात सुरू आहे। पण आता सीबीआयने जे छापे टाकले आहेत त्या छाप्यामध्ये तर ह्या घोटाळ्याची व्याप्ती आणि खास करून महाराष्ट्र सेंट्रिकच ती व्याप्ती, म्हणजे विचार करा मराठवाड्यातलं नांदेड सारखं छोटंसं शहर, त्या शहरामध्ये सुरू झालेला हा सगळा प्रकार ज्या क्रिप्टोकरन्सी बद्दल अजूनही जागतिक संस्था ह्या खूप कॉशियसली बोलतायत, त्याच्यामध्ये ह्या मंडळींनी केलेली गुंतवणूक आणि नांदेडमध्येच 550-600 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे, पुण्यामध्येही तेवढीच गुंतवणूक आहे आणि आता 5 शहरामध्ये हे वाढलेलं व्याप्ती ते पाहता बऱ्याच अशा लोकांचे काळे पैसे सुद्धा ह्या क्रिप्टोकरन्सीमध्ये गेट बिटकॉइनमध्ये गुंतवलेले आहेत असं दिसतं आहे। या घोटाळ्याच्या व्याप्तीनंतर गेल्या सोमवारपासून हे जे छापे पडले त्याच्या आणखी तपशील येणं बाहेर आहे। परंतु आपण ह्या क्षणाला असं जरूर म्हणू शकतो की आता जे दिसतं आहे त्याही पेक्षा हे सगळं प्रकरण खूप मोठं आणि वेगळं आहे। निश्चितच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा राहुल, जे फाउंडिंग मेंबर्स आहेत अमित भारद्वाज असतील किंवा अजय, विवेक आणि महेंद्र, ते सध्या नेमके कुठे आहेत? त्यांची चौकशी केली जाते का, म्हणजे किंवा त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे का? त्या संदर्भातली काय अपडेट आहे? सुरुवातीला जेव्हा 100 कोटी रुपयाचा हा घोटाळा उघडकीस आला होता तेव्हा तो 100 कोटीचा म्हणूनच ओळखला जात होता। त्यावेळेला त्यांना अटक केली आणि याच्यामध्ये ज्यांना बिटकॉइन आणि अशा पद्धतीच्या क्रिप्टोकरन्सीचं ज्ञान आहे अशा काही पोलीस अधिकाऱ्यांनी पण ह्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तपासामध्ये सहभाग घेतला होता। नंतर असं लक्षात आलं की यातले काही निवृत्त अधिकारी जे ह्या अमित भारद्वाज बरोबर त्याच्या घोटाळ्याची चौकशी करत होते त्यांनी सुद्धा तपास यंत्रणेला मिसलीड केलं आणि मिसलीड केल्यानंतर त्याही अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल झाले, त्यांनाही अटक झालेली होती। बरं, ते एवढे प्रॉमिनंट होते की अमित भारद्वाज हा जो काही करतो आहे ह्याबद्दलचा तपास करत असताना असं म्हटलं जात आहे की ह्यातनं जो पैसा वेगळ्या खात्यामध्ये जमा झाला होता तोही तो 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 खात्यातला पैसा त्यांनी स्वतःकडे वळवून घेतला। ती सुद्धा रक्कम जवळपास 100 कोटीच्या आसपास आहे असं म्हणतात। अर्थात हे आरोप आहेत आणि यातलं काही प्रकरण हे बॉम्बे हायकोर्टामध्ये सध्या वेगळ्या पातळीवरती चर्चेला आहे। पण अमित भारद्वाज असेल आणि त्याला मदत करणारी काही मंडळी असेल यांना वेळोवेळी अटक झालेली आहे। ते सध्या पोलीस कोठडीमध्येच आहेत आणि ह्या घोटाळ्याची व्याप्ती ही ईडीच्या तपासापर्यंत जाईल असं म्हणतात। कारण 100 कोटीहून अधिकच्या प्रकरणामध्ये जेव्हा आर्थिक व्यवहार होताना दिसतात आणि मनी लॉन्ड्रिंग होते तेव्हा ईडीचा सहभाग होतो। माहिती प्राथमिक पातळीवरती अशी आहे की हा जो पैसा बिटकॉइन मध्ये गुंतवला गेला होता तो अनेक कंपन्यांच्या माध्यमातून परदेशी वळवला गेला। आता त्याचाही शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। परंतु मी मगाशी म्हणालो तसं आता जी बातमी येते आहे प्राथमिक पातळीवरती की इतका मोठा घोटाळा ह्याच्याही पेक्षा
आणखी अनेक पदर असे आहेत की जे हळूहळू बाहेर येतील आणि तेव्हा कदाचित महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सुद्धा थोडा बहुत धक्का बसू शकतो. निश्चितच. आणि महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्याची व्याप्ती जास्त आहे, त्याचं जाळं सर्वाधिक पसरलेलं आहे असं म्हणावं लागेल. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.